नमस्कार मित्रांनो, आज 30 सप्टेंबर 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील विविध जिल्ह्यातील मिळून 60 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत स्वरूपात दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना राबविण्याचे देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई ही तत्काळ उपाययोजना करून दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे लक्ष्य या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 2215 कोटी रुपयाची नुकसान भरपाई करण्यासाठी मंजुरी देण्यात येऊन याचे वितरण देखील सुरू करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये 31 लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करण्याची अट शिथिल करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर ID, ॲग्री टॅक्सी, आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत खात्यामध्ये मदतीची रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता KYC करण्याची गरज नसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या कोणत्याही गाईडलाईन्स नाहीत किंवा राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या ऐवजी राज्यामध्ये दुष्काळासाठी ज्या काही सवलती आहे त्या सवलती शेतकऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये माफी असते, शेतकऱ्यांच्या 10वी-12वीच्या पाल्यांच्या शाळेची फी माफ करणं असेल, शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याला माफी असणे, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती असेल, अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या सवलती असतात त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. पंचनामे करताना काही ठिकाणी अजूनही पाणी असल्यामुळे त्या ठिकाणचे पंचनामे करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ही सर्व मदत बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्याचा देखील महत्त्वपूर्ण असा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आज महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळाच्या सवलती, KYC करण्याची अट शिथिल असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भातीलच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. धन्यवाद.